ठीक आहे ना. एक्झाम असतं रे, बोर्ड असतं रे, होऊन जाईल. 10वीत पण दिली होती, एवढी पण काही मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर आलंय भाई, यू अचीव 400 लाईक्स. मी बोललो हॅ. तुम्ही सर्वजण, मी आहे ओम आणि तुम्ही बघताय MS20 ब्लॉगर चॅनल. सो गाईज, मी जसे तुम्ही थोड्या पहिले एक क्लिप बघितली ज्याच्यात मी असं करून गाडी चालवत होतो. त्या टायमाला मी जात होतो मावशीच्या घरी. तेव्हा ती गाडी त्यांना मावशीला लागत होती. सो मी ते गाडी घेऊन चाललो होतो आणि त्याच्यानंतर मी आलो होतो 9-9:30 इथे. मग त्याच्यानंतर मी आता रेडी होऊन तुमच्यासोबत बोलतो इथे. साईडची मुलं मला रिलेट करू शकता, कारण ह्या गोष्टीला जे मी बोलणार आहे आता. सो हे मीन्स आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही जेव्हा 10वीत होते, 10th बोर्डच्या टायमाला तुम्ही असं करत होते की जेव्हा जसे जसे बोर्ड जवळ होते, सपोज आपला 1 महिना बाकी, की भाई बोर्ड येते, ही नाही झालं माझं, ती नाही झालं माझं, एक चॅप्टर बाकी, माझं हे बाकी, ते बाकी. त्याच्यानंतर जर जेव्हा तुम्ही 12th आले भाई, तेव्हा मीन्स असं झालं आहे की ठीक आहे ना. एक्झाम असतं रे, बोर्ड असतं रे, होऊन जाईल. 10वीत पण दिली होती, एवढी पण काही मोठी गोष्ट नाही आहे. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आणि 10वीत आपण असं विचार करायचो की भाई 12चे मुलं किती फ्री आहे ना, बोर्ड्स असून पण ते एवढे काम कसं राहत आहे. तो आज मला कळालं की कसं काय काम राहत आहे. आणि भाई काही नाही, 12वीचे मुलं बस फक्त आहे रील्स रील्स स्क्रोल करत आहे. त्यांना काही पडलेलीच नाही की अभ्यास करायचं काय. बट मला पडलेली आहे, सो मी आता बसतोय अभ्यास करायला. भेटतो तुम्हाला थोडाच वेळ. वरतून माझ्यासारख्या मुलांना ते रिलेट करू शकतं, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्ही कमेंट करत नाही यार, मी बोलत असतो कमेंट करा, कमेंट करा. बघूया आता किती कमेंट येतात काय आता. सो 12वीची मुलं हे रिलेट पण करू शकता की कोणाकोणाला तर हेच नाही माहिती की त्यांचं हॉल तिकीट आहे की नाही. सो जसं की मी, की माझं टाईम टेबल काय आहे मला हे सुद्धा नाही माहिती आहे. सो आता मी जस्ट आता 12 दिवस बाकी आहेत बोर्ड्सला. सो मी आता मला पण लक्षात नव्हतं भाई, आहे बोर्ड येते जवळ, ठीक आहे चालू द्या. माझं हे असं चालू होतं. बट जेव्हा मला रिअलाईज झालं की भाई टाइम टेबल क्या आहे. सो मी आत्ता जस्ट ChatGPTवर सर्च केलं आणि ChatGPTने मला सांगितलं, बघून घ्या, हे आहे सायन्सवाल्यांसाठी. कारण मी माझी सायन्स स्ट्रीम आहे. सो ही सायन्सची टाईम टेबल. सो मी आता अभ्यास केला थोडा आणि नंतर गेलो जेवायला, कारण भूक पण लागलेली होती. म्हटलं मग जेवण पण करून घेऊन नंतर उठायचं काही काम नाही पडणार. सो मी आता आलो जस्ट जेवण करून आणि आता परत बसतोय अभ्यास करायला. तर मित्रांनो, आता माझं मॅथ्स सब्जेक्ट झालेला आहे. तर मी मराठी घेतला होता आणि मराठीचा पण मी पत्रलेखनांतरची प्रॅक्टिस केली आणि रायटिंग प्रॅक्टिस पण केली. आणि याच्यानंतर आता मी घेणार आहे इंग्लिश, पण एक छोट्याशा नॅपनंतर, कारण मला खूप झोप येते. सो मी आता झोप घेतो, मग नंतर तुम्हाला भेटतो. गाईज, मी झोपेतून उठलो आणि मी जस्ट फोन चेक केला आणि मला सगळ्यात पहिले तर रील्सवरून मेसेज आले, यू गेन 100 लाईक्स. ठीक आहे. तर मी म्हणलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. एक रीलवर 100 लाईक्स मीन्स नवीनच अकाउंट आहे माझा. सो त्याच्यानंतर आले यू अचीव 120 लाईक्स. त्याच्यानंतर आलं आहे भाई, यू अचीव 400 लाईक्स. मी बोलले हॅ, भाई कुछ तो गडबड आहे भाई. मग मी लिटरली खोटं नाही सांगत, आत्ता बघितलं तर भाई त्या रीलला 19.6K व्ह्यूज. भाई साब, तुम्हाला माहिती आहे शॉर्ट्सवरती खूप जण मीन्स असं बोलतात की भाई मी झोपलेलो असं आणि झोपेतून उठल्यानंतर बघतो तर व्हायरल व्हायरल. भाई सेम सिच्युएशन झाली माझ्यासोबत.
आय कॅन्ट एक्सप्रेस माय फिलिंग्स राईट नाव. ओके. सो सोडा भाई, हे बघा, तुम्ही बघा. अजून काय पाहिजे? बस असंच सपोर्ट होऊ द्या गाईज. आणि जर तुम्हाला जर तुम्ही ही रील बघायची असेल, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, तर लगेच जाऊन चेक करा. सो मी आता बसतोय परत अभ्यास करायला. आणि हां, आता मी करतो इंग्लिशचा लेक्चर, मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. सो वाईज मी आलो आहे जेवण करून. जसं माझा लेक्चर संपला मी तसं जेवण करायला गेलो होतो. आणि हो, आता करूया आपण ब्लॉगला इथेच एंड. आय होप सो यू ऑल गाईज एन्जॉयड माय ब्लॉग. अँड इफ यू एन्जॉयड माय ब्लॉग, प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड भेटूयात असंच नवीन ब्लॉगला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.